2026ची महानगरपालिका निवडणूक गाजते कशाने? तिकीट न दिल्याने आरडाओरडा, रडारड, ये-बी फॉर्म गिळणे, पैसे वाटप करणे, आरोप प्रत्यारोप हे सगळं घडलं. पण आज या तोफा शांत झाल्या. पण शासकीय दृष्ट्या हे तुम्हा मला सगळ्यांना माहिती आहे. 2 दिवसानंतर मतदान करायचे. पण क्षणभर विचार करायचा आहे, आपलं एकच मत किती अमूल्य आहे. म्हणून व्यक्ती नाही, काम पाहून मतदान करायला हवं. नाव मोठं आहे म्हणून नाही, काम केलं आहे म्हणून मतदान करा. आधी काय काम केलं आहे, काय करतायत हे पाहिलं पाहिजे. शब्द नाही, त्यांचा परिणाम महत्वाचा आहे. भावना नाही, भविष्य बघा. भावनेवर मत दिलं तर वर्षभर त्रास सहन करावा लागतो. शहराचं भविष्य महत्वाचं, मुलांचं भविष्य महत्वाचं. जात धर्मावर नाही, विकासावर मत केलं पाहिजे. जात धर्मावर मत दिलं तर शहर मागेच राहतं. रस्ते, पाणी, स्वच्छता, सुरक्षा यावर भर दिला पाहिजे. मोफत आमिष नाही, टिकाऊ काम महत्वाचं. 1 दिवसाचा आमिष 5 वर्षाचा तोटा ठरू शकतो. कायमचा फायदा काय, शहराची प्रगती कशी करेल हे पाहिलं पाहिजे. आपण कुठलंही काम करताना आणि मत देताना भीती नाही बाळगली पाहिजे. धाडसाने राहिलं पाहिजे. कारण मतदान गुप्त असतं, त्यात भीतीला जागा नको. कुणालाच कळत नाही आपलं मत कुणाला दिल्या गेलं आहे. त्यामुळे तुमचं मत तुमचंच आहे. स्वतःचा अनुभव महत्वाचा. आपल्या भागात पाणी येतं का, रस्ता झाला का हे पाहिलं पाहिजे. आणि तेच खरं आहे, जाहिरात नाही, वास्तव पाहिलं पाहिजे. मत म्हणजे आपली ताकद आहे, त्याचा वापर आपल्यालाच करायला हवा. आणि ते मत वायाला जाऊ देऊ नका. योग्य विचारानं दिलेलं मत शहर बदलू शकतं. नावावर नाही, भावनेवर नाही, जात धर्मावर नाही, तर काम आणि विकासावर मत दिलं पाहिजे. हे आपल्याला लक्षात यायला हवं. कारण आपलं वोट अमूल्य आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा वोट करणार असाल तर तुम्हाला तर हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल पहिलंच मत, पण तो फक्त कागदाचा तुकडा नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा पहिला सार्वजनिक निर्णय आहे, हे लक्षात राहू द्या. आज तुम्ही शांत बसलास तर तुम्ही उद्या तुमच्यासाठी इतर लोकांना निर्णय घ्यायला लावताय. मतदान टाळणं म्हणजे राजकारणापासून दूर राहणं नव्हे, जबाबदारीपासून पळ काढणं आहे. आपण रोज खराब रस्त्यावरून जातो, नळाला पाणी येत नाही म्हणून फिरतो, नोकरी नाही मिळू म्हणून तक्रार करतो, पण आजचा मतदानाच्या दिवशी वेळ नाही म्हणून दुसरे कामं करत बसतो. पण एक दिवस वेळ काढला नाही तर पुढची 5 वर्ष वेळच वेळ वायाला जाईल. पहिल्यांदा मत देताना नाव पाहू नका, जाहिरात ऐकू नका. हा माणूस निवडून आला तर माझ्या भागात पाणी देईल का, पाणी येईल का, हा माणूस जिंकल्यावर माझी आई सुरक्षित असेल का, हा माणूस जिंकल्यावर माझ्या भावाला नोकरीसाठी शहर सोडावं लागेल का. मतदान गुप्त असतं, म्हणजे तुमचं मत फक्त तुमचंच असतं. कुणाचं ऐकायचं नाही, भीती बाळगायची नाही. लोकशाहीत सर्वात ताकदवान व्यक्ती नेता नसते, तर मतदार असतो. हे लक्षात ठेवा. हे तुमचं पहिलं मत आहे, ते हलक्यात घेऊ नका. आज दिलेलं योग्य मत उद्या तुमचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून मत द्या, विचार करून, अभिमानाने.